नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना झाली आहे. जुन्या अध्यक्षांनी राजीनामा दिलाय आणि नवीन अध्यक्ष स्थानापन्न झालेले आहेत. असं असताना सुद्धा नवे अध्यक्ष म्हणून नेमलेल्या सुनील शुक्रे यांच्या नेमणुकीवर आक्षेपाची मालिका काही संपत नाही. या आधीचे अध्यक्ष ओबीसी होते, आताचे अध्यक्ष मराठा आहेत. इतक्या स्तरापर्यंत ही चर्चा पोहोचली आहे आणि परिणाम स्वरूप सुनील शुक्रे यांच्या नेमणुकीवर आक्षेप नोंदवले गेले आहेत की ते मराठा आंदोलकांच्या चरणी नतमस्तक आहेत. मागासवर्ग आयोग हा इंदिरा साहनी खटल्याच्या नंतर राज्यात स्थापन झाला. या आयोगाचं मुख्य काम हे राज्यात कोण मागास आहे आणि त्यांना योग्य ते आरक्षणाच्या टक्केवारीतलं प्रतिनिधित्व मिळालं आहे काय हे तपासणं, त्याच्याही पलीकडे जाऊन आरक्षणाच्या निमित्तानं समाजाला समानता प्राप्त करून देण्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि अधिकाधिक सामाजिक समरसतेच्यासाठी कार्यरत राहण्याची एक अपेक्षा आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात प्रभावशाली असलेल्या सत्ता आणि संपत्तीचा सर्वाधिक वाटा राखणाऱ्या मराठा समाजाने आरक्षणाच्या साठीचं आंदोलन सुरू केलंय. आरक्षणाच्या निमित्तानं राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो. आयोग ज्याला मागास ठरवेल त्याला आरक्षण मिळणं सहज शक्य असतं. अशा स्थितीला आणि त्यात सुद्धा मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला निकाल घेण्याच्यासाठी, कार्यान्वित होण्याच्यासाठी 24 डिसेंबर अशी कालमर्यादा आखून दिलेली असताना नवीन अध्यक्ष आलेले आहेत. जुने अध्यक्ष गेले. ते अध्यक्ष हे राजकीय हेतून प्रेरित होऊन नेमले गेले होते असेही त्यांच्यावर आरोप झाले. दुसऱ्या बाजूला नवीन अध्यक्ष आले आहेत. त्यांच्याबाबत पहिल्यापासूनच साशंकता घेतली जाते. राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन टिपेला असताना अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे का आहेत आणि नव्या अध्यक्षांवर आक्षेप काय आहेत हेही जाणून घेणं गरजेचं आहे. लक्षवेधीत त्यानिमित्तानं आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांची मी आपल्याला ओळख करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत कोण आहेत त्यांचे चेहरे आता आपल्याला दिसतील. आपल्यासोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत. आपल्यासोबत ओबीसी नेते श्रावण डेवरे आहेत आणि जरांगे समर्थक या नात्यानं आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक थोड्याच वेळात जोडले जात आहेत. मान्यवरांचं या चर्चेत स्वागत. मला पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला आपल्यासोबत असलेल्या दिलीप पाटील यांना विचारायचा आहे. पण दिलीपराव, या नव्या अध्यक्षांच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारची चर्चा तुमच्याकडून सुरू करण्याऐवजी एक संधी आधी श्रावण डेवरेंना देतो. त्यांना नव्या अध्यक्षांच्या बद्दल बरेचसे आक्षेप दिसत आहेत. आधीचा अध्यक्ष ओबीसी होता, आताचा अध्यक्ष मराठा आहे म्हणून आक्षेप आहेत की निवड ज्या व्यक्तीची झाली आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहेत? श्रावण डेवरे बोलणार आहेत. शासकीय मंडळ असो, महामंडळ असो किंवा आयोग असो किंवा समिती असो, यांच्यावर ज्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते त्या व्यक्तींची आधी राजकीय पार्श्वभूमी बघितली जाते. कोण कोणाचा माणूस आहे, कोण कोणत्या पक्षाचा माणूस आहे, कोण कोणत्या विचारांचा माणूस आहे आणि जी गोष्ट त्याच्या समोर मांडली जाणार आहे त्या गोष्टीविषयी तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या बाजूचा आहे हे सुद्धा लक्षात घेतलं जातं. त्यामुळे मागची राज्य मागासवर्गीय आयोग कमिशन जो आहे मागचा, तो काहीतरी राजकीय हेतूने प्रेरित होता वगैरे, हे सगळं जे काही आरोप होत आहेत हे सगळे आरोप खोटे आहेत. कारण शासनाच्या प्रत्येक आयोगावर, समितीवर अशाच पद्धतीने नियुक्ती केली जात असते. त्यामुळे त्यांची नियुक्ती ज्या पद्धतीने झाली ती रूढ अर्थाने योग्य नियुक्ती होती आणि ते सर्व अभ्यासक होते, तज्ज्ञ होते, त्यांच्या विषयामधले एक्सपर्ट होते, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समोर कोणताही विषय आला तर त्यांनी योग्य पद्धतीने न्याय दिला असता. श्रावण डेवरेजी, आपण जे बोलता आहात ते निरगुडेंच्या बद्दल बोलता आहात आणि त्या काळात तिथे जे कोणी होते त्यांच्याविषयी बोलतात, बरोबर? बरोबर. आणि या निमित्तानं एक छोटा प्रश्न असा आहे की निरगुडे यांची नियुक्ती ही राजकीय हेतून प्रेरित होती असे आरोपही काल विधिमंडळाच्या आवारामध्ये ऐकायला मिळाले. नाही, मग मला एक सांगायचं आहे की आधीच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना आणि अध्यक्षांना दबाव आणून त्यांच्यावर राजीनामा द्यायला भाग पाडून
आता जी काही नवीन कमिशन किंवा जे काही नवीन आयोग नेमला जाईल, तो आयोग काय खऱ्या अर्थाने तो निरपेक्ष राहणार आहे का, किंवा तो खऱ्या अर्थाने न्याय देणारा राहणार आहे का? तर अजिबात नाही. याचं कारण असं की एक तर शिंदे सरकार हे गेल्या जवळपास एक वर्षापासून जी हे मराठा जिने म्हणून काम करतायत, मराठ्यांची बाजू उघडपणे घेऊन काम करतायत, आणि ओबीसी विरोधी मुख्यमंत्री ही त्यांची प्रतिमा आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे साहेब जर नवीन कुठला आयोग नेमत असतील, आधीच्या आयोगाला काढून किंवा त्या सदस्यांना काढून, तर बर. आता नवीन जो काही आयोग नेमला जात असेल तो सुद्धा मराठा धार्जिनाच राहील, यात कोणताही वाद नाही, यात कोणालाही शंका राहणार नाही. अच्छा, त्यामुळे यातला एक जो मुद्दा आहे आपण मांडलेला तो आम्ही घेतो, दिलीपरावांना बोलायची लगेच संधी देतो, पण तत्पूर्वी एक प्रश्न माझ्याकडून आहे. श्रावण डेवरे, आपण असं म्हणालात की शिंदेंनी काढून कोणाला नेमलं, प्रत्यक्षात एकाचा राजीनामा झाला त्यामुळे दुसऱ्याची नेमणूक झालेली आहे. अशा स्थितीमध्ये ओबीसी माणसाला जावं लागलं आणि मराठा माणसाची नेमणूक झाली, याच्या विरोधातली वेदना जास्त आहे की योग्य आणि अयोग्य व्यक्तींच्या बद्दलची वेदना जास्त आहे? नाही, दोन्ही गोष्टी आहेत. योग्य आणि अभ्यासू व्यक्तींना काढून टाकलं आणि आता त्या ठिकाणी मराठा धार्जिने आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेले लोक आता तिथं नियुक्त होत आहेत, याच जास्त दुःख आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की 2018 साली फडणवीस साहेबांनी जे नाटक केलं गायकवाड आयोगाचं, म्हणजे गायकवाड आयोग हा नावाला ओबीसी आयोग होता, परंतु प्रत्यक्षात तो मराठा आयोगच होता. त्याचप्रमाणे आता निरगुडे आयोग हा ओबीसी आयोग होता, त्याला काढून आता तिथं मराठा आयोग नियुक्त करण्याची आता कार्यपद्धती सुरू झालेली आहे. ठीक आहे, दिलीपराव आपलं उत्तर सुरू करा. विविध प्रकारचे आक्षेप देवरे यांनी मांडले आहेत. देवरेंना क्षमतावान माणसांची नेमणूक होत नाही हा एक मुद्दा आक्षेपाचा आहेच, दुसऱ्या बाजूला ओबीसीला हटवून मराठ्यांना आणलं हाही आक्षेप आहे, आणि त्यापेक्षा जास्त गंभीर त्यांचा जो आक्षेप आहे तो आहे की नवे अध्यक्ष हे हेतू ठरवून दिले गेलेले आहेत. देवरे साहेबांचं मला कीव येते की ते म्हणलं मगाशी जे पहिला वाक्य वापरलं जी की त्यांनी की जुना जो आयोग होता त्यातले तज्ञ होते, कुठल्या समाजातले नव्हते किंवा कुठले बायस नव्हते. एक मिनिट आता फक्त घ्या, मी नावं वाचून ऐकून दाखवतो आपल्याला की जुना आयोगाचे आनंद निरगुडे जे माळी समाजाचे होते, बबनराव तायवडे रोज आपण टीव्हीवर बघतो मराठाच्या नावानं विष ओकणारे, चंद्रलाल मेत्राम जे मराठा ओबीसी चळवळीत सक्रिय कार्यकर्ता मराठा समाजाच्या विरोधात बोलणारे, बालाजी किल्लारीकर राजीनामा दिल्या शरद पवारांच्या बंगल्यावर जाऊन बसलेले ओबीसी, संजू सोनवणे ओबीसी याच्यातले, डॉक्टर गजानन खराटे ओबीसीचे सक्रिय कार्यकर्ते, त्यांची संघटना असलेले, निलिमा सराफ यांच्याबद्दल मला फारसं माहित नाही, गोविंदराव काळे, लक्ष्मण हाके, म्हणजे जे ओबीसी म्हणजे ओबीसी समाजातले सगळ्यात सक्रिय लक्ष्मण हाके आणि ज्योतिराम चव्हाण हे सगळे ओबीसी होते. आणि याबद्दल आता सांगा यातले कुठले हे जी लिस्ट वाटले यातले कोण विचारवंत अभ्यासक, कोण डॉक्टरेट आणि कोण होय, हे सरळ सरळ ओबीसीचे सक्रिय कार्यकर्ते. आणि याबद्दल यापूर्वीच यापूर्वी मी यांच्या विरोधात 18/7/2022 ला या आयोगाच्या पुढे मुंबईमध्ये सुनावणी घेतली आणि हे सर्व आयोगाचे सदस्य होते. आणि त्या सुनावणीमध्ये हे कागद आहे, त्या सुनावणीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला की हे सर्व ओबीसी असल्यामुळं यांनी मराठा आरक्षणचे जे काही सर्वे असेल तर चालवू नये, कारण आपण सर्व ओबीसी आहात आणि मराठ्यांचं तुम्ही बायच लोक आहात. मी त्यांना तोंडावर सांगितलं आणि या सर्व आयोगाच्या लोकांनी याचा सगळं हे केल्यानंतर त्यांनी कबूल केलं की आम्ही एकाच ह्याचे असून हे सर्वसमावेशक आयोग नाही आहे, आणि निर्णय दिलाय की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही मराठ्याचा सर्वे करणार नाही, असं
दिलीपराव. मिरपूरकर आयोगानंच निर्णय दिलाय. जी दिलीपराव, एक प्रश्न आहे माझा आपल्याला. दिलीपराव, आपण हे जे सगळे आक्षेप मांडत आहात हे जवळपास नाही म्हटलं तरी पण ते श्रावण डेवरे यांनी मांडलेल्या आक्षेपाच्या समकक्षच ठरतात. देवरेंच्या आक्षेपात पण हेच म्हणलं गेलं की माणसं क्षमतावान नाहीत. तुम्ही सुद्धा सांगताय माणसं क्षमतावान नाहीत. मग मागासवर्ग आयोगावर नेमायचं कोणाला? मग 2 मिनिटं, मी पहिला त्यांनी जे प्रश्न विचारला त्याचा उत्तर ते दिलं की आता जे काही जे पूर्वीचे गायकवाड आयोगातले जे होते डॉक्टर निमसे सर, 2 युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर राहिलेले लोक, त्यानंतर सगळे काढा, जी. त्यातले जे काही सर्वसमावेशक होते त्या टोटल आयोगामध्ये फक्त 5 मराठा होते. बाकीचे ओबीसी पण होते त्या आयोगामध्ये, गायकवाड आयोगामध्ये. त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घ्यायची तुम्हाला काही गरज नाही. आणि बाकीचे सगळे प्राध्यापक, विचारवंत आणि डॉक्टरेट केलेले मंडळी होते ती. आता त्यानंतर सांगतो, यानंतर यांनी हा आयोग कमी पडला म्हणून बांटी आयोग तयार केला. त्यामध्ये बांटी आयोगाच्या तर्फेच तुम्ही एक आयोग असताना जी बांटी आयोगातर्फे ओबीसीचं संख्याचं सर्वेक्षण करून घेतलं. ते देखील तुमचं 36%, 36.5% भरलं. अगदी त्या तिसरा आकड्यावर येऊ, तुमचा त्या जे आकड्यावर आपण आक्षेपाचा येऊ. मुद्दा- दिलीपराव, तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर एक देवरेजींना उत्तर देण्याची संधी देतोय आणि त्यानंतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जरांगे समर्थक डॉक्टर सुदर्शन तारक. त्यांच्यापर्यंत पोहोचायची वेळ होतीये. श्रावण डेवरेजी, मला या मुद्द्यावरची क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता हवी आहे. प्रत्येक माणसाच्या नावावर कोणाचा ना कोणाचा तरी आक्षेप असू शकतो, पण माणसं ही समाजशास्त्रात काम केलेली, समाजासाठी झटलेली आणि त्याही पलीकडे जाऊन आयोगाच्या एकूण संख्येमध्ये सर्व संबंधित मागास घटकांना समान संधी दिलेली आहे असं दाखवणारी असावीत. हे का होत नसावं? नाही, मला दिलीप पाटील साहेबांचं एक आश्चर्य वाटतं की त्यांनी जी नावं वाचून दाखवली मागच्या राज्य मागासवर्गीय आयोगाची, अगदी लक्ष्मण हाके, नंतर बबनराव तायवाडे वगैरे, ही सगळी नावं ओबीसी होती, यात काही प्रश्न नाही. आता मला एक सांगा की ओबीसी आयोगावर ओबीसी एक्सपर्ट लोकांची नियुक्ती करावी का ओबीसी नसलेल्या लोकांची नियुक्ती करावी? हा साधा प्रश्न ओबीसी आहे. आयोग नाही आहे पहिली गोष्ट. हे ओबीसी आयोग नाही, मागासवर्गीय आयोग आहे. अहो देवरे साहेब, अहो अभ्यास करा. राज्य मागासवर्गीय आयोग, तुम्ही कोणाचा सलामी बोलणार नाही. ओबीसी आयोग नव्हे. हा ओबीसीच्या कल्याणासाठी तयार केलेला आयोग नाही आहे. राज्य मागासवर्गीय आयोग आहे हा. चर्चेची शिस्त ओबीसी आयोग असं म्हणून चालत नाही. दिलीपराव, ठीक आहे. दिलीपराव, मुद्दा पोहोचला. एकदा देवरेजींना वाक्य पूर्ण करू द्यात, म्हणणं पूर्ण करू द्यात. बोला. शिस्तपणा दाखवू नका, जरा शिस्त पाळा. दुसरा बोलत असेल तर मध्ये बोलू नका. दिलीप पाटलांना एक मला सांगायचं आहे की ओबीसी आयोगावर ओबीसींचीच नियुक्ती करायची का ओबीसी नसलेल्या लोकांची नियुक्ती करायची? महिला आयोगावर मॅक्झिमम महिलाच असतात, अध्यक्ष पण महिला असते. त्याच्यात काही आश्चर्य आहे का? महिला आयोगावर महिलांची नियुक्ती होते, ओबीसी आयोगावर ओबीसी लोकांची नियुक्ती होईल. उद्या तुमचा कोणी नवीन मराठा आयोग काढला तर तिथं तुम्ही मराठ्यांची नियुक्ती करा. आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. नाही, पण श्रावणजी, देवरे सर, इथे आक्षेप हाच आहे आणि जो दिलीपराव मांडत होते की राज्य मागासवर्ग आयोग असं नाव आहे, ओबीसी आयोग असं नाव नाहीये. अहो, मागासवर्गाचा अर्थ काय होतो? मागासवर्ग म्हणजे ओबीसी, म्हणजे एससी बीसी म्हणजे ओबीसी. मागास वर्गाचा अर्थच होतो. तो तुम्ही जरा बघत चला राज्यघटनेमध्ये काय शब्द वापरला आहे. एससीबीसी शब्द वापरला आहे आणि मागासलेले वर्ग असा शब्द वापरलेला आहे मराठीमध्ये. आता मागासलेले वर्ग म्हणजे ओबीसी आणि ओबीसी म्हणजे एससीबीसी. आता ओबीसी आयोगावर ओबीसीची नियुक्ती नाही करायची तर काय मग ओबीसी नसलेल्या लोकांची नियुक्ती करायची का? साधा प्रश्न आहे, कॉमन सेन्स आहे हा. परंतु आताच्या लोकांना, शासकीय असतील, प्रशासकीय असतील, सत्तेतले असतील, यांना कॉमन सेन्स उरलेला नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आता जात राहिलेली आहे आणि सत्ताधारी मराठा असल्यामुळे, मुख्यमंत्री मराठा असल्यामुळे, उपमुख्यमंत्री मराठा असल्यामुळे आणि त्यांना साथ देणारे फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे आता जो नवीन आयोग नियुक्त होईल तो 100% ओबीसी आयोगाऐवजी त्याचं नाव आता मराठा आयोग असं करायला आमची काही हरकत नाही. आता देवरेजी, या मुद्द्यावर एक 30 सेकंदात प्रतिक्रिया घेतो दिलीपरावांची आणि नंतर शुक्रेंच्या संदर्भात असलेल्या इतर विविध आक्षेपांबद्दल जरांगे समर्थकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत.
दिलीपराव, आत्ताचा आयोग हा ओबीसी आयोग असायला हवा होता, त्याऐवजी त्याचं मराठाकरण सुरू झालंय. या आक्षेपावरचं तुमचं उत्तर? पहिली गोष्ट, मराठाकरण कुठे चालू झालंय? एक लक्षात घ्या, त्याने मराठाकरण म्हणतात, आम्ही म्हणतोय सर्वसमावेशक पाहिजे, प्रत्येक जाती धर्माचे लोक पाहिजे. पूर्वी बापट आयोग होता, बापट. ते काय ओबीसी मराठा नव्हते, ते ब्राह्मण होते, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे जे काही समिती असतील किंवा अशा आयोग, हे देशमुख, बरोबर ना, ते मराठा होते. तर एक लक्षात घ्या, आयोगावर एका ओबीसी मध्ये ओबीसी घेतलं पाहिजे. अरे वा, हे कुठला नवीन कायदा सांगायला लागले? तर महत्वाचं लक्षात घ्या, हे मागासवर्गीय आयोग आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वसमावेशक. आम्ही परत एकदा रिपीटेडली सांगतो, सर्वसमावेशक, प्रत्येक जातीचे न्यूट्रल, म्हणजे ज्या व्यक्ती ह्या एकाच समाजाच्या चळवळीमध्ये नाही आहेत, अशा लोकांना घ्यायला पाहिजे. ठीक आहे, थोडक्यात तुमचं म्हणणं असेल की माणसं असावीत तर ती तटस्थ असावीत, एका बाजूला कललेली नसावीत, म्हणजे त्यांच्याकडून न्यायदानाचं काम निष्पक्षपणे होऊ शकेल. आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. आता सुदर्शन तारक, आपण आणि श्रावण डेवरे यांच्यामध्ये संवाद होणं अपेक्षित आहे याच्यासाठी, कारण ज्या पद्धतीनं सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली, त्या नेमणुकीच्या लगोलग काही व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये असं सांगितलं जात आहे की सुनील शुक्रे हे तेच व्यक्तिमत्व आहे जे जरांगेंना सरबत पाजण्याच्यासाठी पोहोचलेल्या शिष्टमंडळात होतं आणि ते फारच विनम्रपणे जरांगेंशी वागत होते. म्हणजे थोडक्यात काय, तर ते जरांगेंना शरण गेलेले आहेत. सुनील शुक्रेंबद्दलचे हा आक्षेप त्यांच्या भविष्यात घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर सुद्धा प्रभाव टाकतील का? सर्वप्रथम जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. दोघांची चर्चा ऐकलेली आहे. मुळात दिलीप पाटील म्हणतात, त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. मुळात हा जो काही निरगुडकर आयोग होता, पहिले 3 मुद्द्यामध्ये मी सांगतो उत्तर. देवरे साहेब अतिशय साहित्यिक विद्वान आहात, साहित्य क्षेत्रामध्ये नाव आहे, खूप मोठं काम आहे त्यांचं, पण ते एका अंगाने किंवा एकाच बाजूने ते विचार करतात आणि मराठ्यावर सतत द्वेष करत राहतात. हा माझा आक्षेप आहे. मुळात निरगुडकर आयोग कशासाठी स्थापन केला होता आणि निरगुडकर आयोगामध्ये कोणकोणते सदस्य होते याचा जर अभ्यास केला तर दिलीप पाटील साहेबांनी सांगितलंय त्या पद्धतीने हे सगळं होत आहे. आता ओबीसीचा जो काही त्याचा आक्षेप आहे की निरगुडकर आयोगाच्या सदस्यांनी किंवा अध्यक्षांनी राजीनामा का दिला, कारण शासनाने दिलेलं काम हे त्यांनी प्रॉपर केलं नाही आणि त्यामुळे शासनाला असं वाटलं की त्याच्यावर काहीतरी समिती स्थापन करावी आणि त्या समिती म्हणजे जयंत कुमार यांची समिती, आणि ती समिती स्थापन करून जो काही पॉलिटिकल आरक्षण द्यायचं आहे ओबीसी समाजाला त्याच्या संदर्भातला इम्पॅरिकल डाटा जमा करण्याचं काम त्या जयंत कुमार समितीने केलं. खऱ्या अर्थाने हा जो डाटा जमा करण्यासाठी निरगुडकर आयोग 450 कोटी रुपये मागत होता, अनेक वेगवेगळ्या सुविधा मागत होता. शासनाला एवढा खर्च करून यावर हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं ही प्रक्रिया लांबत गेली, उशीर झाला. आता याच्यामध्ये इम्पॅरिकल डाटा जमा केला, मग प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मध्ये किती प्रकारचे किती ओबीसी संख्या आहे हे सगळा डाटा त्यांनी जमा केला. हा भाग वेगळा. मुळात देवरे सरनी जे काही सांगितलंय ते माझा त्याच्यावर आक्षेप आहे. मराठा हा आयोग होऊ शकत नाही आणि मराठ्यांचा आयोग नसतो, हे सरकारचा आयोग असतो. जी निरगुडकर आयोगाचे सदस्य आणि त्यांची काही मंडळी जर ओपन येऊन सोशल मीडियावर असेल किंवा पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार त्यांना घटनेने दिलेला आहे का? आयोगाचा सदस्य किंवा आयोग हा घटनात्मक दृष्ट्या असतो, तो सरकारचे दिलेलं काम करत असतो. त्याने कुठे पत्रकार परिषद घेऊन सांगायची असते का की या पद्धतीने जरांगे पाटील असं म्हणतात, जरांगे पाटील तसं म्हणतात, हे करतात ते करतात? हा कोणत्याही सदस्याला घटनात्मक अधिकार नाही. मुळात त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये मला हे म्हणायचंय की हा जो फोकस आहे सगळ्यात महत्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे की आता तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये म्हटलात तसं सर, तुम्ही त्यांना शरण गेलेत का वगैरे. शरण गेले नाही. आपल्याकडे भारतीय संस्कृती, आपण एखाद्या माणसाचं उपोषण सोडायला गेलो तर एखाद्या चांगल्या विद्वान माणसाच्या हाताने किंवा वयाने मोठा असणारा माणूस किंवा जो काही त्याच्या संदर्भातला असेल तो क्रायटेरिया लावल्यानंतर त्या ठिकाणी आपण अतिथी देवो भव या उद्देशाने आपण त्या ठिकाणी जातो. मग तिथे हा आक्षेप घेण्याचं कारण नाही. कोण गेलं घडलं जे घडलं डॉक्टर तारक ते उलट होतं. जे घडलं ते उलट होतं. जो विद्वान आणि ज्येष्ठ आहे वयानं तो झुकलेला होता
आणि जरांगे मात्र आपल्या भूमिकेच्या अनुषंगानं ताठा दाखवत होते. या चित्रावर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमात चर्चा सुरू आहे. नाही, मुळात माझा मानण्याचा उद्देश तुम्हाला लक्षात नाही आला किंवा तिथे हा चर्चा नाही घडण्याची. आजची चर्चा जी आहे की तुमचा जो विषय पाहिला मी, त्या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे. सरकारने जो आयोग आणि आयोगाचे सदस्य नवीन दिले त्याच्या संदर्भात आणि त्यामध्ये अध्यक्ष दिलाय, याच्यासह जी काम करण्याची प्रॉपर पद्धत आहे ती करणार आहेत ते, असं त्यांचं मत आहे आणि त्या पद्धतीने ते करतील. आपण डॉक्टर तारक त्या विषयाच्या अनुरूपच चर्चा करतोय. तुमच्यापर्यंत मी या चर्चेला आणलं ते याचसाठी की नव्या अध्यक्षांच्या निष्पक्षता बाळगण्यावर संशय आहे. मला तुम्हाला हेच विचारायचं की तसा संशय तुम्हाला आहे का? नाही, आम्हाला संशय येण्याचं काम नाही. आम्ही पाहू ना आयोगाने काय काम केलेलं आहे, आयोगाचं काय रिपोर्ट येतोय, सरकारने दिलेले जे काही नवीन सदस्य आहे. मुळात पहिला आहे की पहिल्या आयोगाने काय केलं ते सांगितलं मी तुम्हाला, आणि पहिल्या आयोगाच्या काय चुका झाल्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, आता पटकन या चर्चेला पुढे नेऊ. आपल्यासोबत श्रावण डेवरे आहेत जोडलेले, त्यांच्यापर्यंत डॉक्टर सुदर्शन तारक यांनी मांडलेले मुद्दे आणि विषय पोहोचले असतील. जरांगे समर्थक देवरे सर काही आक्षेप नोंदवत नाहीयेत. तुर्तास तरी आणि सुनील शुक्रे यांच्याकडून भविष्यात काय होणार आहे त्या गोष्टीकडे नजर लावून आहेत. तुमच्या लेखी सुनील शुक्रे निष्पक्षपणे वागतील का आणि तसं ते वागतायत हे दाखवण्यासाठी सुनील शुक्रेंना काय करावं लागेल? नाही, आता मगाशी जे बोललेत आपले तारक साहेब की न्यायाधीश काय म्हणतात, ते भारतीय संस्कृती आहे, शिष्टाचार आहे, उपोषण सोडवायला गेलं पाहिजे वगैरे. पण तुम्ही त्याच्या आधी असं म्हटले की निरगुडकर साहेबांनी पत्रकार परिषद घ्यायला नाही पाहिजे होते. म्हणजे नियम निरगुडकर साहेबाला आणि नियम न्यायाधीशाला नाही. मात्र वास्तविक न्यायाधीश हे सर्वोच्च पद असतं. समाज त्याला धीश म्हणजे ईश्वर मानतो. ईश्वराच्या जागेवर असलेला माणूस एक 10वी फेल असलेल्या माणसाला सर करून शरण जातो, त्याचं उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करतो आणि पक्षपाती भूमिका घेऊन लोकांसमोर दिसतो. अशा माणसाला खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या माझा आक्षेप आहे तुम्ही कोणाच्या शिक्षणावर बोलू शकत नाही. तुम्ही बोलत असताना मी काय बोललो नाही. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे, विद्वान माणसं आणि हे बघा, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो. आता मला बोलू द्या. साधी गोष्ट आहे, न्यायाधीशाला सुद्धा काहीतरी नॉर्म आहेत, काहीतरी कोड आहे, कोड ऑफ कंडक्ट आहेत. हे या शुक्रे साहेबांनी ते अजिबात पाळलेले नाहीत आणि त्यांचं जे वागणूक आहे की अत्यंत 10वी फेल असलेल्या माणसाला सर करून त्याला शरण जाणं, त्याचं उपोषण सोडणं, पक्षपाती भूमिका घेणं, खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या शुक्रेंचे सगळे न्यायाधीश म्हणून सगळे जे काही अधिकार आहेत किंवा त्यांना जी काही मान्यता मिळालेली आहे ती सगळी सुप्रीम कोर्टाने काढून घेतली पाहिजे. अशा लायकीचा हा माणूस आहे आणि अशा ह्या लायकी नसलेल्या माणसाला आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष बनवत आहेत. म्हणजे नेमणाऱ्यांची पण लायकी किती आहे तेही आपण समजू शकतो. बरं श्रावण डेवरे, आपण अगदी थेट आणि बऱ्याचशा शेलक्या शब्दांमध्ये या संदर्भातला पाणउतारा व्यक्तित्वाचा केलेला आहे आणि डॉक्टर तारक यांना त्याचं उत्तर द्यायचंय. डॉक्टर तारक, आपण निश्चित बोलावं, वेळ मर्यादा आहे याची आठवण सगळ्याच मान्यवरांना करून देतो. दिलीपरावांपर्यंतही आपल्याला पोहोचायचंय. पटकन डॉक्टर तारक. मुळात देवरे सरांनी आता जे काही आक्षेप, आता ते म्हणतायत न्यायाधीश, त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलं न्यायाधीश असतो, देव माणूस असतो, सगळं असतं. आता ते त्यांच्यावर एकेरी भाषा बोलतायत. अरे आता त्यांची नियुक्ती झालेली आहे, आता घटनात्मक पदावर ते बसलेले, आपण कोणत्याही माणसाला कोणत्या पद्धतीने बोलावं हे काय माझ्यासारख्या कमी वयाच्या माणसाने देवरे सरांना सांगावं इथपर्यंत तर काही शक्य नाही ना. मुळात माझा मुद्दा आहे की आपण 10वी फेल काय बोलताय? कोणी अभ्यास केलाय? सरकारने त्याच्यावर अभ्यास केलाय? कोण किती अभ्यास केलेला आहे, कोण किती शिकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेण्यासारखं नाही. आणि विवेकानंद जर वाचले असतील तुम्ही देवरे सर, तर माझं तुम्हाला म्हणणं आहे विवेकानंदी बुद्धिमान माणसं आणि विद्वान माणसं याची तुलनात्मक अभ्यास केलेला आहे आणि त्याचा जर त्यांचा संदर्भ जर देता आला तर शिक्षणावर अवलंबून नसतं. आणि शिक्षणावर जर अवलंबून असतं तर एवढी मोठे सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला आमच्या माननीय जरांगे पाटलांसोबत उभा राहिला असता का? बरं, याच्यावर एक मुद्दा पटकन दिलीपरावांकडून घेऊयात. दिलीपराव, ज्या मुद्द्यावर आक्षेप आहे तो आहे शुक्रेंच्या निष्पक्ष राहण्यावर. त्यांचं सुरुवातीचं जे वर्तन दिसलंय ते त्यांच्या भविष्यातल्या न्यायदानावरही प्रभाव टाकेल अशी शक्यता ओबीसी समाजाला वाटते आणि त्या परिणामी असा एक संकेत समोर येतो जो भीती स्वरूपात आता ओबीसी समाज व्यक्त करतोय की मराठा असलेले शुक्रे मराठ्यांना मागास ठरवून टाकतील.
महत्वाचं एक लक्षात घ्या, देवरे साहेबांनी जे काही शब्द वापरले, नालायक काय ते चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं, शुक्रे साहेब हे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ते जरांगींना भेटायला गेले त्यावेळी ते कुठल्याही पदावर नव्हते आणि सर खाली बसले वर बसले हे जे काय ते हे करतात काय की त्या ठिकाणची सिच्युएशन बसण्याची काय असेल त्याच्यावर तुम्ही वर बसले खाली बसले म्हणजे काय करायला पाहिजे होतं तिथं? 3 न्यायाधीशांनी काय असं मोठं हे लावायचं आणि मग चर्चा करायची का? तर एक लक्षात घ्या, एखाद्या सिच्युएशनचा किती भाऊ करायला पाहिजे. बर, फक्त कुठं जर त्यांना जाऊन भेटले आणि एक उपोषण सुटावं, माणुसकीच्या दृष्टीने भेटले, एक सिनियर माणूस म्हणून भेटले आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती झाली. ठीक आहे. आपण आता त्यानंतर ज्यावेळी ते घटनात्मक पदावर बसतील त्यानंतर मग मात्र घटनात्मक जे काही प्रोटोकॉल आहेत ते मात्र त्यांनी पाळावेत आणि ते पाळतील. अगदी हाच त्या चर्चेतला माणसाने- महत्वाचा मुद्दा आहे आणि याच चर्चेच्या महत्वाच्या मुद्द्यावर एक छोटी विश्रांती घेणार आहोत. चर्चेतल्या या 3ही मान्यवरांसह पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. ती अशी आहे की सुनील शुक्रे हे मराठ्यांना मागास ठरवून आरक्षण देण्याच्या साठी आणले गेले आहेत का? याच अनुषंगानं चर्चेचा पुढचा भाग चुकवू नका. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षांवर नोंदणीपासूनच किंवा त्यांच्या नियुक्तीपासूनच आक्षेपांची एकापाठोपाठ एक रांग लागलेली आहे. या चर्चेच्या अनुषंगानं आत्ताच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत दिलीप पाटील आहेत. दिलीप पाटील हे मराठा समन्वयक म्हणून आपल्याला परिचित आहेत. श्रावण ढेवरे आहेत, ओबीसी नेता या नात्यानं आपल्याला ते परिचित आहेत, अभ्यासकही आहेत. आणि या चर्चेत आपल्यासोबत जरांगे समर्थक डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. अध्यक्षांच्या निष्पक्षतेवर शंका घेतली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाच्याकडून सामाजिक दृष्ट्या म्हणजे समाज माध्यमांमध्ये भूमिका व्यक्त होत आहेत. चर्चेच्यासाठी या भागाचा विषय आहे की ज्या पद्धतीनं सुनील शुक्रेंच्या निष्पक्षतेवर शंका घेतली जाते ती शंका ही त्यांच्या न्यायदानातल्या अपेक्षित प्रतिसादावर आहे का? म्हणजे सोप्या शब्दात सुनील शुक्रे मराठा आहेत, मराठ्यांना मागास व्हायचंय, मागासवर्ग आयोगानं ठरवलं तर मराठे मागास होणार आहेत आणि ते ठरवण्यासाठी सुनील शुक्रे आणले गेलेले आहेत. अशा प्रकारचा एक चर्चेचा सूर महाराष्ट्रात ऐकायला मिळतोय. श्रावण ढेवरे, हा चर्चेचा सूर तुमच्या कानावर आलाय का? तुम्ही तो ऐकला असेल तर तशा प्रकारचा विचार महाराष्ट्रात का होतोय? नाही, कानावर येण्याचा प्रश्नच नाही. मुळातच शुक्रेंची नियुक्ती जी झालेली आहे ती केवळ मराठा म्हणून झालेली आहे. त्यांच्याजवळ दुसरी कुठलीही पात्रता नाही आणि त्यांच्याजवळ जी काही थोडीफार पात्रता होती न्यायाधीश झाल्यामुळे ती त्यांनी जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देऊन ती पात्रता त्यांनी घालवलेली आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून ते आता त्या पात्रतेची राहिलेले नाहीत, त्या लायकीचे पण राहिलेले नाहीत. हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ते काय न्यायदान करतील आणि काय निकाल देतील याच्याबद्दल लोकांच्या मनात आता अजिबात शंका नाही आहे. मुळातच त्यांची नियुक्ती पक्षपाती मराठा म्हणून झालेली आहे. बाकी दुसरं काही कारण याच्या मागे नाही आहे. त्यामुळे त्यांच्या न्यायदानाबद्दल आम्हाला काही आता अपेक्षा आणि आशा राहिली नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही थेटच ही भूमिका घेता आहात की जे काही समाज माध्यमात सुरू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय, तुम्हाला पटलंय आणि त्या पलीकडे जाऊन सुनील शुक्रेंच्याकडून तुम्हाला न्यायदानाची अपेक्षा नाही इथपर्यंतची भूमिका श्रावण ढेवरे यांनी या चर्चेत घेतली आहे. डॉक्टर तारक, आपल्याला उत्तर द्यायचंय. दिलीपरावांनाही बोलायचंय, मात्र दिलीपरावांचा संपर्क बाधित झाल्याचं कळतंय. सुदर्शन तारक आधी उत्तर देतील ढेवरे यांच्या आक्षेपांवर. मुळात ढेवरे सरांनी आपली भाषा याच्यामध्ये सुधारावी. कोणाबद्दलही बोलताना आपण आदर तिथे बोलावं आणि माझा हा पहिला आक्षेप. मुळात आता दिलीप पाटलांनी सांगितल्याप्रमाणे रिटायर जज आहेत आणि आता त्यांची स्तुती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ढेवरे सरांनी केली आणि आता दोन वेळेस त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, वेगळ्या भाषेचा वापर केला. हे मुळात सगळं चुकीचं आहे. एखादा व्यक्ती जर घटनात्मक पदावर गेल्यानंतर तो तटस्थपणे काम करत असतो आणि शुक्रे साहेब जे आहेत ते अतिशय तटस्थपणे काम करतील याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. मला इथेच आपल्याला तोडावंसं वाटतं आणि त्या आपल्या वक्तव्याला थांबवत प्रश्न विचारतो ज्याच्यातून खुलासा अपेक्षित आहे. ढेवरे म्हणतात शुक्रे अजिबात निष्पक्ष वागणार नाहीत कारण ते मराठा आहे. या विचाराला मान्य करणं अवघड आहे, पण तरीही चर्चेच्या अनुषंगानं डॉक्टर तारक आपल्या समोर हा मुद्दा ठेवतो.
तुम्ही म्हणताय शुक्रे निष्पक्ष राहतील आणि ते निष्पक्ष न्यायदान करतील. तुमच्याकडे याच्यासाठी आवश्यक तो तर्क काय आहे? तुम्ही जर आता नवीन 2 सदस्य घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तांबे, जाधव आणि शिकारे आहेत. शिकारे, जाधव, तांबे या सगळ्यांचं जर पाहिलं तर हा सगळा आयोग वेगवेगळ्या समूहाच्या, जातीच्या समूहाचा आहे. पहिला आयोग हा पूर्ण टोटल ओबीसी समाजाच्या संदर्भातले सगळे लोक होते. त्यांनी जे निपक्षपाती भूमिका निभावायला पाहिजे होती ती निभावली नाहीये आणि त्याच्यामुळे या प्रकारचा सगळा आक्षेप त्याच्यावर होते. आता या ठिकाणी जर शुक्रे सर जर तिथे जात असतील, एक माणूस म्हणून जात असतील, समाजाचा घटक म्हणून जात असतील, तर त्यावेळेस ते घटनात्मक पदावर नियुक्त नव्हते मुळात पहिला गोष्ट. आणि त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारखं मला विनंती आहे की त्यांनी आक्षेप घेऊ नये देवरे सरांनी. तुम्ही असं म्हणताय की त्यांनी आक्षेप घेऊ नये. एक संधी पटकन देवरेजींना देतो. दिलीपरावांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यांचा संपर्क स्थापित झालाय का एकदा तपासून घ्यायला हवं. देवरेजी, मुळात माणसाच्या जातीच्या आधारे त्याला कोणत्याही चौकटीमध्ये ठेवणं हा विचार, ही भूमिका योग्य आहे? तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी ती मांडावी. नाही, तुम्ही कुठलाही मुद्दा मांडला की साहेब तुम्ही तर्क मागता. आता मी तुम्हाला तर्क दिलेले आहे. बर, पहिला अनुभव आम्हाला न्यायमूर्ती गायकवाडांचा आहे. त्यांची नियुक्ती मराठा म्हणून झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचं काम केलं ते सुप्रीम कोर्टाने त्यांची बदमाशी पकडली, गायकवाडांची बदमाशी, आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल फिरवला. गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला. कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये, आकडेमोडमध्ये जी बदमाशी गायकवाडांनी केली होती ती स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितली आणि ती सिद्ध केली होती. आता हा अनुभव आमच्या गाठीशी असताना पुन्हा आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष जर जाणीवपूर्वक मराठाच केला जात असेल तर आमच्याकडे हा तर्क आहे, आधीचा अनुभव आहे. आणि दुसरा तर्क मी तुम्हाला दिलेला आहे. दुसरा तर्क मी हा दिलेला आहे की न्यायाधीश माणूस हा एकदा न्यायाधीश झाला की तो पदावर असो की नसो लोक त्याला न्यायाधीशच म्हणतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. का म्हणतात लोक न्यायाधीश त्याला? तो न्यायाधीश पदावर नसला तरी लोक त्याला न्यायाधीश म्हणतात. कारण लोकांची त्याच्याकडनं अपेक्षा असते की याने प्रत्येक घटनेकडे बघताना निपक्षपातीपणाने बघितलं पाहिजे, न्यायाधीश म्हणून बघितलं पाहिजे. ते पदावर नसले तरी सुद्धा. मग जरांगेच्या उपोषणाला पाठिंबाला द्यायला गेलेले असताना, त्यांचं उपोषण सोडवायला गेलेलं असताना तिथे शुक्रे साहेबांनी जाणं हेच मुळात चुकीचं आहे आणि ते कोळप कंडक्टच्या विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाच्या एकूणच गाईडलाईनच्या विरोधात आहे. आणि आता याच्यावर चुकीचं काम करणाऱ्या माणसाला जी याच्यावर उत्तर येतं. जी देवरे सर, मुद्दा लक्षात आला. आपण असं सांगू इच्छित आहात की तुम्हाला यापूर्वीच्या मराठा अध्यक्षांच्या वागण्यातून काही संकेत मिळाले आणि त्या आधारे तुम्ही तुमचं मत बनवलेलं आहे. हा तुमचा तर्क आहे. थोडक्यात तुम्हाला हे सुचवायचं दिसतंय की मराठे अध्यक्षपदावर बसले की ते एका विशिष्ट हेतूनच काम करतात. दिलीपराव आपल्या सोबत आहेत. दिलीपराव उत्तर देतील. महत्वाचं बघा, देवरे साहेब शिवराळ भाषा वापरतात. एकदा झालं, दोनदा झालं, त्या यांच्याबद्दल शिवराळ भाषा. आता गायकवाड आपल्या न्यायमूर्ती गायकवाडांच्या बद्दल बदमाश अशी भाषा वापरतात. आणि आपण पण हे करून घेतो. ते गायकवाड आयोगानं फार चांगला, महाराष्ट्रातला आतापर्यंत सगळ्यात चांगला रिपोर्ट, महाराष्ट्रातला नाही भारतातला सगळ्यात डिटेल रिपोर्ट गायकवाड समितीनं तयार केलेला आहे. आणि न्यायमूर्ती गायकवाड हे निपक्षपातीपणाने वागले. अहो, जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या आयोगातले हरी नरके त्या व्यक्तीनं जाहीर कबूल केलं ते खरे बदमाश. त्या बदमाश माणसानं, म्हणजे नालायक माणसानं, मग त्यावेळी ज्या पद्धतीनं जे त्या ठिकाणी आले आणि एका मतानं मराठ्यांचं आरक्षण घालवलं त्याला का, आणि त्यानंतर सांगतात मी कसं मराठ्यांचं आरक्षण घालवलं, ही बदमाशी आहे, ही नालायकी रे. हे एक. दुसरी गोष्ट हे म्हणतात की शुक्रे सर त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला गेलेले. अहो, पाठिंबा नाही द्यायला गेलेले. त्या ठिकाणी जरांगेंना समजून सांगायला गेलेले की सरकारचे प्रतिनिधी म्हणून की बाबा असं आहे, सरकारची भूमिका अशी आहे आणि तुम्ही आपण उपोषण सोडावं, कारण त्यांची प्रकृती खराब होती. त्यावेळी एक माणुसकीच्या भावनेतनं गेलेले. त्यावेळी कुठल्याही पदावर नव्हते, खरं पदावर असलेले नंतर कबूल केलेले
तुमचे नालायक ते हरिनरके जे वारलेत त्यांच्याबद्दल एक बोलू नये. मिनिट एक ते मिनिट बोला ना. दिलीपराव थोडं कंट्रोल करा स्वतःला. देवरे सरांनाही माझी विनंती आहे, तारक आपल्यालाही विनंती आहे आणि दिलीपराव आपल्यालाही विनंती आहे की एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपल्याला भाषा वापरता येणार नाही. सर्वसाधारणपणे आपण सार्वजनिकरित्या चर्चा करत असताना ज्या गोष्टींना ज्या शब्दांना टाळतो त्या शब्दांना निश्चितच टाळलंच पाहिजे आणि एक सभा संकेत आहेत ते पाळले पाहिजेत, नाहीतर आपल्यात आणि संजय राऊतांमध्ये काहीच फरक राहणार नाही. मला पटकन आता या मुद्द्याच्या आधारे चर्चा थोडी पुढे न्यायची आहे. देवरे सरांपर्यंत परत एकदा पोहोचतो आणि देवरे सर, आयोगानं काय निर्णय दिला पाहिजे ज्याची अपेक्षा तुम्ही बाळगता? तुमच्या लेखी मराठे मागास आहेत की नाहीत? 1 मिनिट आहे. नाही, मुळातच सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत त्या गोष्टीवरून बदमाश हा शब्द येतो आणि बदमाश शब्द हा संसदीय आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि दिलीप पाटील जे हरिनरकेंबद्दल बोलले ते चुकीचं आहे, कारण हरिनरकेंनी तशी भूमिका नाही घेतली, ती भूमिका रावसाहेब कसबेंनी घेतली होती. बरं ठीक आहे, तुम्ही जो आता प्रश्न विचारला रावसाहेब कसबे सॉरी सुप्रिया साहेबांच्या बाबतीतला आता जो मुद्दा आपण जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे, कारण कुठल्याही न्यायाधीश माणसा समोर आपण हीच अपेक्षा करू शकतो आणि अपेक्षा आमची हीच आहे की त्यांनी निरपेक्षपणे अभ्यास करावा, आकडेवारी गोळा करावी, डेटा गोळा करावा आणि मागच्या 10 आयोगांनी म्हणजे 2 केंद्रीय आयोग, कालेलकर आयोग आणि मंडल आयोग आणि त्याच्यानंतर 8 राज्य मागासवर्गीय आयोग या सगळ्या आयोगांनी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे काही अहवाल दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्यामुळे त्याला ओबीसी आरक्षण देता येत नाही, त्याही अहवालांचा शुक्रे साहेबांनी अभ्यास केला पाहिजे आणि सर्व गोष्टी बघून सर्व काही बघून न्याय केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. जी देवरे सर, एक तपशील याच्यातला आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे मला. तुम्ही कालेलकर आयोग आणि मंडल आयोग दोघांचेही उल्लेख केलेत. वारंवार मराठे आणि त्यांचे नेते आणि अनेकदा चळवळीतली माणसं असं सांगतात की मंडल आयोगाच्या यादीत विशिष्ट अशा संख्येवर मराठा या समाजाचा मागास म्हणून उल्लेख झालेला होता. मग जर मंडल कमिशनच्या यादीमध्ये हा उल्लेख होता तर मग इतर प्राप्त आयोगांच्याकडून त्या संदर्भाला पुढे का घेतलं गेलं नसेल? नाहीये, कुठेही कालेलकर आयोगाच्या अहवालामध्ये आणि मंडल आयोगाच्या अहवालामध्ये कुठेही मराठा हा शब्द आलेला नाही. सर्व जातींचं सर्वेक्षण केल्यानंतर जसा ब्राह्मण पुढारलेला ठरला तसं मराठाही पुढारलेला ठरला आहे, त्यामुळे ब्राह्मणही यादीत नाही आणि मराठाही यादीत नाही. कालेलकर आयोगामध्ये मराठ्यांना फक्त रेकमेंडेशन केलं नाही, आरक्षण द्या म्हणून. आधी आम्हाला द्यावं, नंतर त्यांनी पुढचं निवेदन करावं. जी तारकजी आणि दिलीपराव, देवरेंचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात, कारण ही एक खूप महत्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी माहिती आहे. आतापर्यंत तमाम मराठा आंदोलनं हे सातत्यानं सांगत होती की मंडल कमिशननी, मंडल आयोगानं मराठ्यांना मागास ठरवलं होतं, मात्र त्यावेळच्या राजकीय हेतूंमुळे आणि राजकीय भूमिकांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. आता देवरेंनी नवीन माहिती समोर आणली आणि ते ठामपणे आहेत त्या भूमिकेवर कायम आहेत. ते सांगतायत की मराठ्यांना मागास कधीच ठरवलं गेलेलं नव्हतं. देवरेजी 1 मिनिट अजून देतो, मग आपण या चर्चेला प्रतिवादाकडे नेऊ. तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगता आहात की मंडल कमिशनच्या यादीमध्ये मराठे कधीच मागास ठरवले गेलेले नव्हते? हे बघा, आजही तुमच्या हातात जर मोबाईल असेल तर मोबाईलवर क्लिक करा आणि सर्च मध्ये जा, मंडल कमिशनचा रिपोर्ट लगेच तुमच्या समोर हिंदीमध्ये पण येतो आणि इंग्रजीमध्ये पण येतो आणि सगळा मंडल आयोगाचा अहवाल वाचल्यानंतर तुम्ही मला सांगा की मराठा शब्द नेमका कोणत्या पानावर आहे. अजिबात नाही. आम्ही मंडल आयोगाचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केलेला आहे. मंडल आयोगावर मी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. आतापर्यंत ओबीसी आरक्षणावर कमीत कमी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. मंडल आयोगाचा अनेक वेळा अभ्यास केलेला आहे. कुठेही मराठा शब्द नाही. मंडल आयोगाने जी यादी केली त्या यादीमध्ये ब्राह्मण नाव नाही, तसं मराठा पण नाही. आणि मंडल आयोगाने तयार केलेल्या यादीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. 1992च्या मंडल जजमेंट मध्ये 16 नोव्हेंबर 1992 रोजी सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे आणि सांगितलंय की मंडल आयोगाची जातींची यादी ही अगदी योग्य आहे, बरोबर आहे. आणि त्या जातीच्या यादीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने फतवा काढून, GR काढून मंडल आयोगाच्या यादीप्रमाणे
आरक्षण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मराठा जात येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ठीक शरद आहे, पवार ठीक स्वतः आहे. मराठा मुख्यमंत्री आहेत. देवरेजी आपण जी भूमिका मांडली त्या अनुषंगानं मराठा आंदोलकांचं उत्तरही घेणं गरजेचं आहे. आधी दिलीपराव, आपण सांगा, आपण वारंवार यापूर्वी पण चर्चेत हे मांडत राहिला होतात की मराठ्यांना मागास मंडल आयोगानं ठरवलं होतं. आता जो तपशील आपल्या समोर आहे तो आपल्या श्रावण डेवरेंचा आहे. मंडल कमिशनवर त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यावरचं निवेदन दिलंय. कितव्या क्रमांकावर तुमच्या लेखी मंडल आयोगाच्या यादीमध्ये मराठा शब्द लिहिलाय, मराठा समाज नोंदवलेला आहे? पहिली गोष्ट, मंडल आयोगानं महाराष्ट्राचा सर्वेच केला नाही. देवरे साहेबांना पहिल्यांदा समजून सांगा. मंडल आयोग महाराष्ट्रात फक्त 3 दिवस होता. त्यांनी देशाचा सर्वे केला आणि देशामध्ये लक्षात घ्या आणि त्यावेळी मंडल आयोगाने संपूर्ण सर्वे केला. त्यावेळी 2800 ओबीसीच्या जाती गाठल्या. त्यावरनं 54% ठरवलं गेलेलं. त्यातल्या महाराष्ट्रामध्ये 380 जाती आहेत. असं त्यानंतर लिस्ट दिली गेली मंडल आयोगाच्या लिस्ट मध्ये. ह्या वाढवलेल्या लिस्ट आहे त्यानंतर. शरद पवार साहेबांनी त्यावेळी ती लिस्ट दिलेली आहे. एक दुसरी गोष्ट महत्वाचं, मंडल आयोगाची टोटल लिस्ट काढल्या तर त्यामध्ये ऍडिशन करत गेलेले आहेत. मंडल आयोगानं अशी लिस्ट फिक्स केली नाही. मंडल आयोगानं लिस्ट ही राज्य सरकारांच्याकडून मागवून घेतली व त्यांच्या याच्यातली. आणि त्यावेळी लक्षात घ्या, माननीय शशिकांत पवार साहेब होते त्यावेळी मंडल आयोग लागू करत असताना पवार साहेबांना व्हीपी सिंगांनी सांगितलेलं की तुम्ही तुम्ही तुमच्या मराठ्यांचं लिस्ट मध्ये नाव रेकमेंड करा, आम्ही घालतो म्हणून. त्यावेळी पवार साहेबांनी घातलं नाही. ही तिची स्टोरी आहे. नाही, मग मला एका गोष्टीचा खुलासा लागेल. मंडल आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं का नाही ठरवलं? दिलीपराव, मंडल आयोगानं महाराष्ट्रासाठी सेपरेट लिस्ट स्वतः तयार केली नाही. महाराष्ट्राची लिस्ट हे इथलं नको, ती त्यानंतर दिली गेली लिस्ट. बरं. आणि त्या लिस्ट मध्ये नाव घालायचं काम हे महाराष्ट्र सरकारचं होतं. त्यामुळे मंडल आयोगानं लिस्ट मध्ये नाव नसलेले जवळजवळ 100-150 जाती आहेत त्यात. नाही, पण मग याचा अर्थ मराठ्यांना मंडल आयोगानं मागास ठरवलं नाही असा काढायचा का दिलीपराव? मंडल आयोगानं नाही, मंडल आयोगानं एक लक्षात घ्या, मंडल आयोगानं सर्व जी जुनी लिस्ट होती त्याप्रमाणेच सुद्धा उचलून घेतलेलं आहे. बीडी देशमुख त्या बीडी देशमुखांनी पण माळी घेतला, तेली घेतलंय आणि मराठा गाळलाय. ठीक आहे दिलीपराव, आपलं म्हणणं लक्षात आलं. मी 30 सेकंद फक्त देवरेजींना देतो आणि डॉक्टर तारक यांच्यापर्यंत, त्यानंतर आपण पोहोचूयात. तुम्ही देवरेजी ऐकत होतात आणि वारंवार मध्ये मध्ये असं म्हणत होतात की पान क्रमांक सांगा, कोणत्या पान क्रमांकावर मराठा ही यादी, मराठ्यांचं नाव यादीत दिसतं. पान क्रमांकाचा मुद्दा आल्यानंतर दिलीपरावांचं उत्तर समोर आलंय. 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया हवी, वेळेची मर्यादा आहे. हे बघा, दिलीपरावांनी कुठल्या तरी एका मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. पहिला मुद्दा ते मांडतात की महाराष्ट्राचं सर्वेक्षण मंडल आयोगाने केलंच नाही. लगेच ते एका मिनिटानंतर लगेच त्यांची भाषा बदलते. ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या ओबीसीची यादी त्यांनी स्वतंत्रपणे जोडली. नंतर तिसरा मुद्दा सांगतात की व्हीपी सिंगांनी शरद पवारांना सांगितलं की मराठा समाजाला यादीत घ्या. अहो, व्हीपी सिंग सांगणारे कोण? प्रधानमंत्री सुद्धा सांगू शकत नाही, राष्ट्रपती सुद्धा सांगू शकत नाही कोणत्या जातीला कुठल्या जातीच्या यादीत. पंतप्रधान होते. लिस्ट ज्यावेळी मराठा समाजाचं शिष्टमंडळ भेटायला गेलं त्यावेळी सांगितलं गेलेलं व्हीपी सिंगांनी तुम्ही रेकमेंड केल्यानंतर सांगू शकतो, तुम्ही इतिहास माहिती करून घ्या. हे फक्त आयोग सांगू शकतो, प्रधानमंत्री सांगू शकत नाही, राष्ट्रपती सांगू शकत नाही कोणत्या जातीला कुठे टाकावं. व्हीपी सिंग कसं काय सांगतील शरद पवारांना की मराठ्यांना घ्या, मराठाने घ्या म्हणून? मला दिलीपराव मुद्दा मांडत होते, तो कदाचित श्रावण डेवरे आपल्यापर्यंत पोहोचला असेल. त्यांचं वारंवार एकच म्हणणं आहे की ते पंतप्रधान होते आणि पंतप्रधान या नात्यानं त्यांनी सांगितलं. श्रावण डेवरे म्हणतात की नाही, असं काही होऊ शकत नाही. आपण हातला राजकीय मुद्दा बाजूला ठेवूयात. जो मूळ मुद्दा आरक्षणाच्या चळवळीतला आहे आणि आरक्षणाच्या चळवळीत मराठ्यांच्याकडून वारंवार मांडला जातो, त्याला पुढे घेऊन जायचंय. डॉक्टर तारक, आता बघा, इथे आपण चर्चा सुरू केली होती की मराठ्यांना मागास ठरवण्याच्या संदर्भात काय अपेक्षित आहे आयोगाकडून आणि मराठे मागास आहेत का.
त्याला तर्क देताना कायम मराठ्यांच्या चळवळीतली सगळी माणसं असं म्हणतात की होय, मंडल कमिशननी तशा पद्धतीची शिफारस दिलेली होती. प्रत्यक्षात तशा प्रकारच्या शिफारशी नव्हत्या असं ओबीसी अभ्यासकांकडून समोर आलंय. तुमचा काय तर्क आहे? मराठे कोणत्या आधारावर मागास ठरवले गेले पाहिजेत? आपण 2023 मध्ये या. आता जुन्या इतिहासाची उजळणी परत करू नका, कारण त्याच्यावर देवरेजी आणि दिलीपराव बोलून झालेले आहेत. ताजं आंदोलन तुमचं आहे. तुमच्या नेत्याला कोणत्या आधारे मराठे मागास ठरवून हवेत, का तुमच्या नेत्याला सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करूनच हवं आहे? नाही, मुळात तुमचा जो प्रसादजी निवेदनामध्ये जो शब्द आलाय करूनच करायचंय का, हा मुळात देवरे सरांचा वरती एक आक्षेप घेतो आणि माझं उत्तर मी तुम्हाला देतो. जी. देवरे सरांनी सांगितलं की मराठा समाज पुढारलेला आहे. मला उत्तर पाहिजे की पुढारलेला कोणत्या कोणत्या दृष्टीनं पुढारलेला आहे? काय शिक्षण संस्था आहेत किंवा कारखाने आहेत म्हणून पुढारलेला म्हणतात का तुम्ही? याच्यावरती शासन शिक्षण संस्थेला अनुदान देतं, त्या संस्था शासनाच्या असतात. फक्त प्रतिनिधी म्हणून शिक्षण संस्थेचा जो अध्यक्ष असतो तो काम पाहतो, पण नियम आणि अनुदान हे शिक्षण संस्था देतात. कारखान्यावर जो तसंच आहे. एखादा आमदार किंवा मंत्री हा त्याचा वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. तो घटनेच्या पदावर बसल्यानंतर त्याला सरकारच्या विचाराच्या पद्धतीनेच निर्णय घ्यावा लागतो. एखाद्या आमदाराच्या, मराठा आमदाराच्या मनात किंवा मंत्र्याच्या आमदाराच्या मनात आलं की मराठ्याला आरक्षण द्यायचं, तर ते देऊ शकतो का? अजिबात देऊ शकत नाही. म्हणजे इथं हा मराठा समाज पुढारलेला आहे का नाही हे स्पष्ट होतं. मुळात एखादा आयोगाचा जर अध्यक्ष निवडला तर सरकारने त्याच्यावर विचार करून निवडला असेल. त्याच्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब याच्यावर सुद्धा ते शिवराळ भाषेवर बोलतायत. मला आक्षेप आहे, एवढा मोठा साहित्यिक क्षेत्रामधला नावाजलेला माणूस आणि शिवराळ भाषेमध्ये जर वेगवेगळ्या जजला बोलतोय, मुख्यमंत्र्याला बोलतोय, उपमुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला बोलतोय. आता एक उत्तर एकच मिनिट. त्यांनी सांगितलं की मुद्दा नाहीये, हा मागच्या भागातला मुद्दा होता. आपण त्याची चर्चा केलेली आहे. आपल्याला आता मुद्द्याला चिकटून राहणं गरजेचं आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांसाठी, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला काय विचारलं होतं तो मुद्दा परत एकदा आपल्या समोर आणतो. माझा आपल्याला विचारलेला प्रश्न क्रमांक 1, तुम्ही पटपट एका प्रश्नावर उत्तर दिलीत तर बरं होईल. आत्ताच्या घडीला तुमच्या नेत्याला महाराष्ट्रात मराठे कोणत्या आधारावर मागास वाटतात? आता मागास जर शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे. कारण आज मराठा समाजाच्या मुलाची लग्न 30 वर्ष झाले तरी व्हायला त्या सोशल बॅकवर्ड मध्ये जात आहेत. हा जो मुद्दा आहे सोशल बॅकवर्ड मध्ये जातोय. याचा अर्थ उत्पन्नाचा स्रोत कमी झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण काय ठरवतोय? अंग मेहनत, ग्रामीण वास्तविकता आणि कमी उत्पन्न याच्या आधारे मागासले पण ठरवल्या जातात. कोणत्या जातीचाही असला आणि कोणत्या धर्माचा जरी असला तरी. मुळात ह्या जर 3 गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या आणि जमिनीचा एकूण भूभाग, राज्याचं एकूण 30% उत्पन्न, हे 30% उत्पन्न जर त्या जातीचं होत असेल, त्या समाजाचं होत असेल, तर एकंदरीत त्याला आपण मागास समजला जातो. बरं, तुमचं म्हणणं असं आहे की मराठे मागास ठरू शकतात. मग मागास ठरलेल्या मराठ्यांनी मराठा म्हणून आरक्षण घ्यायचंय का सगळ्या मराठ्यांनी ओबीसी होऊन जायचंय? याबद्दल तुमच्या नेत्याला काय वाटतं? आमचं तर पूर्ण आहे, सरसकट ओबीसी मध्ये त्यांना द्यावं, कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ते सरसकट ओबीसी मध्ये जावं, हे आमच्या नेत्याला वाटतं. बर दिलीपराव, आता इथे मुद्दा आणि चर्चेतलं नवं वळण आहे. या अनुषंगानं जी चळवळ तुम्ही गेले इतके वर्ष सगळेजण लढलात, 40 वर्ष ही मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागणारी चळवळ चालली, ती संपली. याचा अर्थ आत्ताच्या घडीला मराठे मागास आहेत की नाहीत यावर तुमचं एकमत जरांगेंसोबत होऊ शकतं, पण त्यांची जी दुसरी मागणी आहे की सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी करून टाका, या मागणीच्या संदर्भात तुमचं मत आहे का? महत्वाचं असं आहे की या दोन मध्ये फरक एवढाच आहे की तो म्हणजे ते कुणबी करा म्हणतात आणि कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या. ह्याच्या जागी आमचं म्हणणं आहे की मराठाच ही जात राहून मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करावा. मागासवर्गीय आयोगातल्या ज्या काही गायकवाड आयोगाच्या त्रुटी करून आरक्षण देताना ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं, आम्हाला त्यांना आनंद आहे, त्यांनी कुणबी सर्टिफिकेट ते गेले. ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळतात, ज्यांचे कुणबी पुरावे मिळतात, त्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आणि ते मिळवू देत. खरं जे राहिलेले जे आहेत त्यांना मराठा म्हणूनच ओबीसी मध्ये समावेश करून आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, कारण तेच कायद्याच्या दृष्टीनं योग्य आहे आणि कायद्यामध्ये टिकणार. जर का तुमच्याकडे पुरावे नसताना जर का कुणबी तुम्ही जर सर्टिफिकेट घेतले तर व्हॅलिडिटी मध्ये ते टिकणार नाही. म्हणून आम्ही मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं ह्या भूमिकेवर ठाम आहे. जी,
दिलीपराव, एक छोटा प्रश्न आपल्यासाठी आहे, आपण त्याचंही पटकन उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की मराठ्यांना मराठा म्हणून पण ओबीसी मध्ये आरक्षण द्या, तर एकच समाज एकाच वेळेला मराठा म्हणून ओबीसीतही आहे आणि मराठ्यातला कुणबी म्हणूनही ओबीसीत आहे, असं असू शकतं का की जे मराठ्यातले कुणबी म्हणून गेले ते मराठे राहिलेच नाही, त्यांना मराठा मोजायचंच नाही? काय करायचं नक्की? आता सध्या तीच आहे ना. आता जर बघितलं तर कुणबीमध्ये जर का जे कुणबी जे आहेत, जे विदर्भातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले काही भागातले असतील, जी. की ज्या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मिळतं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते कुणबी म्हणूनच आहेत, त्यांना कुणबी म्हणूनच हे केलं जातं आणि ते मराठे म्हणून कुणबी म्हणून राहतात. आणि जे मराठे आहेत ते मराठ्यांनी म्हणूनच, ठीक एक आहे. मराठा लाख मराठा असू दे किंवा मूक मोर्चा असू दे किंवा जे काही ते जी. सगळे मोर्चे ठोक मोर्चा असू दे, हे मराठा म्हणून आरक्षणासाठी ही चळवळी तयार झाल्या आणि मराठाच म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. बर, आता कारण दिलीपराव वेळेची मर्यादा आहे, पटकन श्रावण डेवरेंपर्यंत पोहोचायचंय. श्रावण डेवरे, डॉक्टर तारक आणि दिलीपरावांची मतं समोर आलेली आहेत, त्यात जो काही लसावी निघतोय त्याचा तो असा आहे की मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसी अंतर्गत आरक्षण हवंय आणि एका घटकाला सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करून टाकायचंय. मला ही सगळी चर्चा खरं तर सुनील शुक्रेंच्या नेमणुकीच्या निमित्तानं जन्माला आली आणि आता सुनील शुक्रेंच्या कडून समाज काय अपेक्षित करतोय या मुद्द्यावर येऊन थांबलेली आहे. पण तुम्ही वारंवार हे सांगत आलेले आहात की मराठा मागास होणे नाही, मराठ्यांना आरक्षण मागास म्हणून मिळणे नाही. मग काय करावं मराठा समाजानं? नाही बघा, घटनेचं 340वं कलम यांना परत वाचायला द्या. घटनेच्या 340व्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग, आर्थिक दृष्ट्या हा शब्द तिथे वापरलेला नाही. तुमचं उत्पन्न किती आहे आणि तुमच्याशी कोणी लग्न करतं की नाही, हे फालतू जे काही आहे तर्कवितर्क, हे फालतू तर्कवितर्क बाबासाहेबांनी घटनेमध्ये टाकलेले नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग, आर्थिकचा आणि गरिबीचा या आरक्षणाशी काहीच संबंध नाही. ही पहिली महत्वाची गोष्ट मराठा समाजाच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यांना सगळं माहिती आहे. मी स्वतः LLB आहे, माझं सुद्धा कायद्याचं शिक्षण झालेलं आहे. एवढे सर, आपण 1963च्या बालाजी MR विरुद्ध म्हैसूर ही जर आपण केस स्टडी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं लक्षात येईल. कारण मुळात डॉक्टर तारक, एकदा त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात, वेळेची मर्यादा आहे, मला एका मर्यादेपलीकडे चर्चा नेता येणार नाही. डॉक्टर तारक यांनी मध्ये हस्तक्षेप केला होता म्हणून देवरेजींचा आवाज पोहोचत नव्हता. देवरेजी, आपण असा मुद्दा मांडत होता की आर्थिक आरक्षणाचा आग्रह किंवा आर्थिक दृष्ट्या विपन्न आपण झालो आहोत म्हणून आरक्षण हवंय, हा तर्क मराठ्यांनी सोडायला हवा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही किती मागास आहात या आधारे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे, याची आठवण आपल्या समाजात द्यायला हवी. आता पटकन मुद्दा घेतो, केवळ 1 मिनिट उरलंय. देवरेजी, आपल्यासाठी येते, ज्या पद्धतीने ही मागणी लावून धरली जाते त्या पद्धतीनंच शुक्रेंच्याकडून निकाल अपेक्षित केला जातो आहे का? नाही, निश्चितपणे यांना जर आर्थिक आधारावर जर आरक्षण मागायचं आहे तर ईडब्ल्यूचं आरक्षण ती ऑलरेडी घेत आहेत. 10% 80% आरक्षण एकटा मराठा समाज घेतोय आजच्या घडीला. महाराष्ट्र शासनाची आकडेवारी आहे की मराठा समाजाने ईडब्ल्यूएस मधून 80% फायदा उचलला आहे. एकट्या आरक्षण मागतोय, आरक्षण मागणं आपला हक्क आहे. परंतु चुकीचा संदर्भ देऊ नका, कृपया माझी विनंती राहील तुम्हाला. आपण ज्येष्ठ आहात. माळी कुठल्या कॅटेगरीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासले ठरले, त्यानंतर वाणी कुठल्या दृष्टीने शैक्षणिक आणि सामाजिक मागासले ठरले, त्याबद्दल बोला. एक मिनिट, मला याच्यासाठी हस्तक्षेप करावा लागतोय कारण एकतर वेळेची मर्यादा आहे आणि सगळेच जण एकदम बोलायला लागल्यानंतर कोणाचाच मुद्दा कोणाला ऐकायला जाणार नाही. तुर्तास सुनील शुक्रेंच्याकडून काय अपेक्षा आहेत, सुनील शुक्रेंवर आक्षेप काय आहेत आणि खऱ्या अर्थानं सुनील शुक्रेंच्या एकूणच भविष्यातल्या न्यायदान पद्धतीवर बारीक नजर सगळ्यांची असणार हे मात्र नक्की. चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.